नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मी विश्वास ठोंबरे आपले स्वागत करतो। आपण इयत्ता 9वी भूगोल या विषयामध्ये बाह्य प्रक्रिया भाग 2 या भागातला आपण दुसरा भाग घेत आहोत। मागच्या तासिकेला आपण नदी आणि हिमनदी या भागाचा विचार केलेला आहे। आजच्या या तासिकेला वारा, त्याचबरोबर सागरी लाटा आणि भूजल याबाबतची माहिती घेत आहोत। मागच्या घटकामध्ये आपण नदी आणि तिचे कार्य, त्याचबरोबर हिमनदी आणि तिचे कार्य याबाबतची माहिती अभ्यासलेली आहे। आता आजच्या या घटकामध्ये आपण वाऱ्याचे कार्य, भूरूपे, त्याचबरोबर सागरी लाटा आणि भूजल याबाबतची माहिती आजच्या या तासिकेमध्ये घेणार आहोत। आता वाऱ्याचं जे काही कार्य आहे, हे कार्य जर पाहिलं तर सुरुवातीला आपण वारा म्हणजे काय, हवेच्या हालचालीस वारा म्हणतात। वारा हे बाह्यकारक आहे। वाऱ्याचे खनन, वहन, संचयन अशा प्रकारचं कार्य चालतं आणि हे कार्य वाळवंटी प्रदेशात किंवा कमी पावसाच्या प्रदेशात अशा प्रकारचं हे कार्य असतं। आता या प्रदेशात कायिक विदारण जास्त प्रमाणामध्ये सुद्धा होतं आणि कायिक विदारण जेव्हा होतं तेव्हा त्या ठिकाणी खडकांचा भुगा होतो, मोठ्या प्रमाणामध्ये वाळू पसरलेली दिसते आणि वाऱ्याबरोबर वाळूच्या कणांचं सुद्धा वहन होत असतं। आता वाळूचे कण खूप दूरवरपर्यंत सुद्धा वाहून नेले जातात आणि ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग कमी होतो अशा ठिकाणी त्या वाळूचं काय होतं, संचयन होतं। म्हणजेच अशा प्रकारे वाऱ्याचे खनन, वहन आणि संचयन कार्य हे सुरू असतं। मग वाऱ्याचे खनन कार्य जर आपण विचारात घेतलं तर वारा वाहत असताना त्याच्यासोबत तो लहान मोठे वाळूचे कण, दगडगोटे अशा प्रकारचे पदार्थ तो वाहून नेतो। आता वाऱ्याच्या मार्गात येणारे जे काही खडक असतात त्या खडकांवर ते पदार्थ घासतात आणि त्यामुळे त्या खडकांचं काय होतं, खनन होतं। म्हणजे त्या ठिकाणी खनन कार्य घडून येतं घासल्यामुळे। आणि त्यापासून काय तयार होतं, भूछत्र खडक, अपक्षरण खळगे, यारदांग अशा प्रकारची भूरूपं ही तयार होतात। आता इथे तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे भूछत्र खडकाचं बघा। जसं इकडे मूळचा खडक आहे आणि ते भूछत्र खडक इथे दाखवले। मग आता भूछत्र खडक म्हणजे काय, तर वाळवंटातील खडकावर चोहोबाजूंनी वारा वाहत येऊन खडकांची झीज करतो तेव्हा भूछत्र खडकाची निर्मिती होत असते। जमिनीलगत भूपृष्ठावरील दगड, छोटी काटेरी झुडपे असल्यामुळे त्या ठिकाणी वाऱ्याचा वेग हा कमी असतो। उंचावर अडथळे नसल्यामुळे वाऱ्याचा वेग कसा असतो, जास्त असतो। परंतु गुरुत्वाकर्षणामुळे वारा विदारित खडकाचं मोठे कण उंचावर नेऊ शकत नाही। जमिनीपासून सुमारे 1 मीटर म्हणजे 3 फूट उंचीवर वाऱ्याचा वेग आणि कणांचं प्रमाण हे जास्त असतं। त्यामुळे जमिनीपासून सुमारे 1 मीटर उंचीवर खडकांची अधिक झीज होते आणि खडकाला अशा प्रकारे भूछत्रासारखा आकार प्राप्त होतो। यालाच भूछत्र खडक असं म्हटलं गेलं। आता वाळवंटात ज्या ठिकाणी विजेचे खांब असतात त्या ठिकाणी त्या खांबांना सुद्धा 1 मीटर उंचीवर डबल पत्रा लावला जातो, जेणेकरून त्या खांबांचं वाऱ्यापासून संरक्षण होईल, खांब कोसळणार नाही अशा प्रकारची दखल त्या ठिकाणी घेतली जाते। आता इथे
ही भूछत्र खडकाची आकृती दाखवली गेलेली आहे बघा. मग आता यारदांग हा जो भाग आहे, हा यारदांग म्हणजे काय, तर आपण त्याचा जर विचार केला तर या ठिकाणी वाळवंटात कठीण आणि मृदू खडकाचे थर भूपृष्ठाला लंबरूप उभे असतील तर वाऱ्याच्या खनन कार्यामुळे मृदू खडकांपेक्षा अधिक झीज त्या ठिकाणी होते व यारदांग भूरूपाची निर्मिती होते. जसं या ठिकाणी हे कठीण खडक आणि मृदू खडक दाखवलेले आहेत, त्याचबरोबर त्या ठिकाणी मृदू खडकाची अधिक झीजसुद्धा झालेली ही आपल्याला इथे दिसून येते आणि त्यालाच यारदांग असं म्हटलेलं आहे. इथे सुद्धा यारदांगची काही आकृत्या दाखवल्या गेलेल्या आहेत. अशा प्रकारे झीज होते वारा वाहिल्यामुळे. मग इथे प्रश्न आलेला आहे, वाऱ्याच्या खनन कार्यामुळे कोणती भूरूपे तयार होतात. वाऱ्याच्या खनन कार्यामुळे भूछत्र खडक, अपक्षरण खळगे, यारदांग अशा प्रकारची भूरूपे तयार होतात. मग वाऱ्याचं संचयन कार्य कोणतं. खनन कार्य झालं, आता संचयन कार्य. वाऱ्याबरोबर वाहून जाणारे वाळूचे कण निरनिराळ्या आकाराचे असतात. मग त्यामध्ये छोटे मोठे अशा प्रकारचे ते कण असतात आणि त्यातील सूक्ष्म कण दूरवर वाहून नेले जातात. त्यातील मोठे आणि जड असणारे जे काही कण असतात ते कमी अंतरापर्यंतच वाहून नेले जातात. वाळवंटी प्रदेश किंवा कमी पावसाचा जर प्रदेश असेल तर त्या ठिकाणी वाळूचं संचयन होत असतं आणि त्यातूनच वाळूच्या टेकड्या, बारखान, सैप, उर्मीचिन्हे, लोयस, मैदान भूरूपे संचयन कार्यामुळे होत असतात. तर अशा प्रकारे हे वाऱ्याचं संचयन कार्य होतं. आता बारखान ज्याला म्हणतात, तर बारखान म्हटलं तर चंद्राकृती वाळूच्या टेकड्या वाऱ्याच्या दिशेशी काटकोनात अशी यांची वाढ होते. या टेकड्या मध्यभागी फुगीर असतात, बहिर्वक्र असतात आणि एका बाजूस अंतर्वक्र उताराच्या असतात. दोन्ही टोकांना निमुळत्या होत गेलेल्या असतात आणि याच्या टोकांना पुच्छ किंवा होम असं म्हणतात. तर अशा प्रकारे हे बारखान आहे. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा बारखान आणि उर्मी चिन्ह जी त्यांच्या आकृत्या दाखवल्या गेलेल्या आहेत. आता या सैफ वाळूच्या टेकड्या बघा, अशा पद्धतीने या सैफ वाळूच्या टेकड्या झालेल्या तयार होतात. इथे सुद्धा बारखान आणि यारदांगची चित्र दाखवली गेली आहे. मग इथे प्रश्न आलेला आहे की वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे कोणती भूरूपे तयार होतात. वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे वाळूच्या टेकड्या, बारखान, सैफ, उर्मीचिन्हे, लोयस मैदान अशा प्रकारची भूरूपे वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे तयार होतात. पुढचा आहे सागरी लाटा. आता सागरी लाटा म्हणजेच समुद्राला जेव्हा भरती ओहोटी येते त्यावेळी पाण्याचा प्रचंड दाब येतो, म्हणजेच लाटा येतात व त्यांचा दाब हा जास्त प्रमाणामध्ये असतो. म्हणजे अशा प्रकारचे लाटा येणे म्हणजेच या सागरी लाटा असतात. सागर किनारी प्रदेशात सागरी लाटा खनन, वहन आणि संचयनाचं कार्य करत असतात. वारा, भरती ओहोटी यामुळे सागर जलाची हालचाल होत असते आणि त्यामुळे लाटा किनाऱ्याकडे येत असतात आणि किनाऱ्यावरील खडकांच्या भागात या लाटांच्या माऱ्यामुळे खनन क्रिया घडून येते. आता खनन क्रिया घडून आल्यामुळे त्या ठिकाणी पुळणीसारखा आकार तयार होतो आणि त्याच वेळेला या किनाऱ्याच्या मोकळ्या भागामध्ये लाटांकडून अशा प्रकारचं संचयनाचं कार्य होत असतं.
इथे चित्र दाखवलेले आहे बघा. सागरी लाट अशा प्रकारचे सागरी लाटांचं कार्य असतं. सागरी कडा दाखवलेल्या आहेत, सागरी कमान आहे, सागरी स्तंभ आहे, नंतर सागरी गुहा कशी तयार झाली आणि तरंग घर्षित मंच सुद्धा हा तयार झालेला आहे. आता पुढे आहे सागरी गुहा. आता सागरी गुहा म्हणजे काय, तर सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे तरंग घर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा, सागरी कमान, सागरी स्तंभ अशा प्रकारची भूरूपं ही तयार होतात. सागरी गुहामध्ये सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे तरंग घर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा आणि सागरी कमान, सागरी स्तंभ अशा प्रकारची भूरूपं ही तयार होत असतात. या ठिकाणी चित्रसुद्धा दाखवली होती. मग सागरी लाटांचं कार्य काय आहे. किनाऱ्याची झीज झाल्यामुळे सुटे झालेले पदार्थ हे सागर तळावर साठतात आणि ज्यावेळेला भरती ओहोटी येत असते त्या भरती ओहोटीमुळे पदार्थाची किनाऱ्याकडे आणि परत सागराकडे हालचाल सुरू असते. यामुळे हे पदार्थ एकमेकावर आपटतात आणि तिथे बारीक होतात. अशा पदार्थाचं संचयन लाटांचा प्रभाव कमी असलेल्या भागात होत असतो. म्हणजे कमी असलेला जो काही भाग असतो, किनारी भाग, अशा ठिकाणी होत असतो. सागरी लाटांच्या या संचयन कार्यामधून पुळण, वाळूचा दांडा, खाजन अशा प्रकारची भूरूपं ही तयार होत असतात. म्हणजे एकंदरीत सागरी लाटांचं जे काही संचयनाचं कार्य आहे त्या संचयनाच्या कार्यातून पुळण तयार होते, वाळूचा दांडा तयार होतो, खाजन तयार होते आणि ही भूरूपं ही तयार होत असतात. म्हणजे एकंदरीत हे कसं असतं की भरती आणि ओहोटी यावर या लाटांचं हे संचयन कार्य अवलंबून असतं. भरती जेव्हा येते तेव्हा पाण्याचा दाब हा प्रचंड असतो आणि ओहोटी आल्यानंतर पाण्याचा जो आतला जो प्रवाह असतो हा जोरात असतो आणि त्या ठिकाणी ते पाणी कमी होतं. म्हणजे भरती येणे आणि ओहोटी येणे हे दोन भाग जे आहेत हे सागरी लाटांच्या कार्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आता इथे चित्र दाखवली, खाजन तयार झालेलं आहे. कसं, अशी आकृती होते, तयार होते भरती ओहोटीच्या वेळेला. सागरी कडा म्हणजे तयार होतात की समुद्राचं पाणी म्हणजे जेव्हा भरती ओहोटी येते तेव्हाची ही परिस्थिती, तसं अशा प्रकारच्या आकृत्या, अशा प्रकारचं परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होत असते. नंतर तरंग घर्षित मंचसुद्धा, म्हणजे एक जसा स्टेज कसं असतं अशाही आकृत्या, म्हणजे अशाही प्रकारची काही भाग तयार होत असतो. आणि सागरी कमानसुद्धा, म्हणजे जो खडक असतो त्या खडकावर जेव्हा लाटा आपटतात आणि आपटून शेवटी जो मृदू खडक असतो त्याचा भाग तुटतो आणि अशा प्रकारची कमान तयार होत असते, म्हणजे ती सागरी कमान. पुळण हाही तसाच भाग आहे, भरती ओहोटीवर आधारित. वाळूचा दांडा हाही तसाच भाग आहे, भरती ओहोटीवर आधारित. आता इथे काही तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे. आता या चित्रामध्ये सागर निर्मित भूरूपं कोणकोणती आहेत हे ओळखायचं आहे. जसं आता सागर निर्मित भूरूपामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी या आकृतीमध्ये काय काय दिसतं त्याचा जर आपण विचार केला तर इथे जसं हा संपूर्ण भाग दाखवलेला आहे आणि त्यामध्ये मग सागरी कडा, त्याचबरोबर खाजनसारखा भाग आहे. नंतर तरंग घर्षित मंच. आता तरंग घर्षित मंच जो आहे तो अगदी आतल्या भागामध्ये होऊ शकतो. त्यानंतर सागरी कमान कोणत्या ठिकाणी आली ती पाहायची आपल्याला. इथे आहे का सागरी कमान दिसते, किंवा इथे सागरी कमान दिसते आहे. नंतर पुळणीचा जो काही भाग आहे हा पुळणीचा भाग दिसतोय. त्यानंतर आणखी भाग आहे सागरी कडा. आता इथेच हा सागरी कडा जो असतो हा सागरी कडाचा भाग दाखवला गेलेला आहे, हा सुद्धा तसाच आहे. त्यानंतर
वाळूचा दांडा हे भाग त्याचे भाग दाखवलेले आहेत. तर अशा प्रकारे या सागर निर्मित भूरूपं जी आहेत ती आपण ओळखायची आहेत. त्याची नावंसुद्धा आपण लिहायची आहेत. पुढचा मुद्दा येतो म्हणजे भूजल. आता भूजल म्हणजे काय, तर जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी सच्छिद्र खडकातून अथवा खडकातील भेगामधून भूपृष्ठाखाली जाते. हे पाणी अछिद्र खडकाच्या थरापर्यंत जाऊन तेथे साठते आणि असे साठलेले पाणी म्हणजेच भूजल. म्हणजे एकंदरीत ज्यावेळेला पाऊस पडतो त्याला पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरतं. मग त्या ठिकाणी खडक असतील त्या खडकामध्ये सुद्धा ते पाणी जात असतं आणि नंतर हे साठलेलं जे पाणी पाऊस जरी संपला तरी ते वाहतं. म्हणजे एकंदरीत ते साठलेलं पाणी म्हणजेच काय, भूजल. मग भूजलाचे कार्य काय काय आहे? भूजलाचे सुद्धा कार्य खनन आणि संचयन अशा प्रकारचं सुद्धा कार्य, खनन वहन संचयनाचं कार्य या भूजलाचं सुद्धा होत असतं. आता एकंदरीत या खडकामध्ये काही विद्राव्य खनिजं पाण्यामध्ये ज्यावेळेला विरघळतात त्यावेळेला ती खनिजं भूजलाबरोबर वाहत जातात आणि हे भूजलाचं खनन कार्य. भूजलाचं खनन कार्य काय आहे, तर खडकामध्ये विद्राव्य अशा प्रकारची खनिजं असतात, ती पाण्याबरोबर विरघळतात आणि भूजलाबरोबर ती वाहूनसुद्धा जातात. हे भूजलाचं काय झालं, खनन कार्य. त्याचबरोबर ज्यावेळेला भूजलाचं बाष्पीभवन होत असतं त्यावेळेला किंवा भूजलाच्या द्रावण क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात विद्राव्य खनिजांचा पुरवठा जेव्हा होतो तेव्हा त्यातील विरघळलेल्या स्थितीतील खनिजाचं संचयन होत असतं आणि अशा प्रकारे भूजलाचे खनन, वहन आणि संचयन अशा प्रकारचं कार्य हे सुरू असतं. बघा, भूजलाचं संचयनाचं कार्य काय आहे, काय सांगितलं की भूजलाचं बाष्पीभवन झाल्यानंतर किंवा भूजलाच्या द्रावण क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी विद्राव्य खनिजांचा पुरवठा झालेला असेल तर त्यातील विरघळलेल्या स्थितीतील खनिजांचं संचयन होतं आणि अशा प्रकारे भूजलाचे खनन, वहन आणि संचयन हे कार्य होत असतं. आणि मग त्यातून या कार्यामुळे विलयविवर, चुनखडीच्या प्रदेशातील गुहा, अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी, त्याचबरोबर लवणस्तंभ अशा प्रकारची भूरूपं तयार होतात. बघा, कोणकोणती भूरूपं तयार होतात, विलयविवर, नंतर चुनखडीच्या प्रदेशातील गुहा, अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ अशा प्रकारची ही भूरूपं तयार होत असतात. आता पुढचा मुद्दा असा आहे की भूजल पातळी म्हणजे काय, तर भूपृष्ठाखाली साचलेल्या जलाच्या वरच्या पातळीला भूजल पातळी असे म्हणतात. भूपृष्ठाखाली साचलेल्या जलाच्या वरच्या पातळीला भूजल पातळी असे म्हणतात. आता पावसाळ्यामध्ये भूजल पातळी भूपृष्ठाच्या जवळ असते, परंतु उन्हाळ्यामध्ये ती भूजल पातळी अतिशय खोल गेलेली असते, कारण जे काही पाणी आहे या भूजलाचं त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवनाची क्रिया ही झालेली असते आणि त्यामुळे त्या पाण्याची पातळी ही खोलवर गेलेली असते. त्याचबरोबर आपल्याला एक प्रश्न असे असतात की एक तुमच्या माहितीसाठी काही प्रश्न आहेत की जसे महाराष्ट्रात चुनखडकाच्या गुहा, लवणस्तंभ कोठे आढळतात ते शोधायचे. तर त्याचं अपेक्षित उत्तर असं आपल्याला सांगता येईल की महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर जवळील कान्हूर पठारावर चुनखडकाच्या गुहा आणि लवणस्तंभ आढळतात. पुन्हा एकदा ऐका, महाराष्ट्रात चुनखडकाच्या गुहा आणि लवणस्तंभ कोठे आढळतात, तर महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर जवळील कान्हूर पठारावर चुनखडकाच्या गुहा आणि लवणस्तंभ आढळतात. पुढचा एक प्रश्न दिला आहे की चुनखडीच्या भूरूपांच्या प्रदेशाला कास्ट असे का म्हणतात. चुनखडीच्या भूरूपांच्या प्रदेशाला
कास्ट असे का म्हणतात? तर त्याचं आपल्याला असं सांगता येईल, ॲड्रियाटिक समुद्राच्या ईशान्य दिशेस कास्ट नावाचा प्रदेश आहे. या प्रदेशात चुनखडीमुळे विकसित होणारी भूरूपे मोठ्या प्रमाणावर आढळली आणि अभ्यासली गेली आहेत आणि त्यावरूनच चुनखडीच्या भूरूपांच्या प्रदेशाला कास्ट असे म्हणतात. पुन्हा एकदा ऐका. ॲड्रियाटिक समुद्राच्या ईशान्य दिशेस कास्ट नावाचा प्रदेश आहे आणि या प्रदेशात चुनखडीमुळे विकसित होणारी भूरूपे मोठ्या प्रमाणावर आढळली आणि अभ्यासली गेली आहेत आणि त्यावरूनच चुनखडीच्या भूरूपांच्या प्रदेशाला कास्ट असे म्हणतात. तर अशा प्रकारे हे 2 प्रश्नही आपल्याला काही दिलेले होते. मग आता या पाठामध्ये आपण कोणकोणती माहिती घेतली? आपण या पाठाची 2 भागामध्ये माहिती घेतलेली. नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा आणि भूजल पातळी. नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा आणि भूजल पातळी या 5ही घटकांचं जे काही कार्य आहे ते एकच होतं, खनन, वहन आणि संचयन. नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा आणि भूजल पातळी या सर्व घटकांचं एकच कार्य होतं, ते म्हणजे खनन, वहन आणि संचयन. तर अशा प्रकारे या पाठामध्ये आपण या 5 घटकांची माहिती अभ्यासलेली आहे. इथे बघा, विलय, विवर आणि अधोमुखी, ऊर्ध्वमुखी, लवण, स्तंभ आणि गुहा हे या भूजलाचा एक भाग आहे आणि ते इथे चित्र ही दाखवली गेलेली आहेत. मग आता शेवटी तुम्हाला अभ्यासाला काही प्रश्न दिले आहेत. हे प्रश्न तुम्ही लिहायचे आहेत, सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 1 आहे, वारा कशास म्हणतात? वारा कशास म्हणतात? 2, वाऱ्याचे कार्य कोणते व ते कोणत्या भागात चालते? 3, हिमनदी कशी तयार होते? हिमनदी कशी तयार होते? आणि 4, लाटांची क्रिया कोणत्या दिसून येतात? लाटांच्या ज्या काही क्रिया आहेत त्या कोणकोणत्या आहेत ते सांगायचं आहे. 5 आहे, सागरी लाटांचे संचयन कार्य याची माहिती लिहा. 6 आहे, भूजल म्हणजे काय? भूजल म्हणजे काय? 7 आहे, भूजल पातळी म्हणजे काय? भूजल पातळी म्हणजे काय? आणि 8 नंबरचा प्रश्न आहे, भूजलाचे संचयन कार्य. आपण वारा, सागरी लाटा आणि भूजल यांचं कार्य कशा पद्धतीने चालतं त्याबाबतची माहिती आज घेतलेली आहे. मला वाटतं तुम्हाला बराचसा भाग समजलेला असेल आणि म्हणूनच या पाठावर, या घटकावर तुम्हाला काही प्रश्नसुद्धा देण्यात आलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सोडवायची आहे, पाठाचं वाचनही करायचं आहे आणि त्याचबरोबर आपला पाठ कसा वाटला याबाबतच्या प्रतिक्रिया मुंबई महानगरपालिकेच्या या उपक्रमाला तुम्ही जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.